राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य सरकार जे 2,000 रुपयांचा हप्ता देतं, तर तो 8वा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येणार, अशा प्रकारची प्रतीक्षा जवळपास बरेच शेतकरी करत आहेत. आणि त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार? कारण मित्रांनो, ज्या दिवशी म्हणजे 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान योजनेचा जो पण काही 2,000 रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला, तर मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून बऱ्याचशा बातम्या ह्या प्रसारित करण्यात येत होत्या की याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील पैसे मिळणार व तसेच पीएम किसान योजनेचे देखील पैसे मिळणार. परंतु त्या दिवशी फक्त आणि फक्त पीएम किसान योजनेचे 2,000 रुपयेच पडले आणि त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी बंद झाली का? पाठीमागच्या जवळपास सप्टेंबर महिन्यापासून या नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते पडले नाहीत आणि त्यामुळे या योजना राबवण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत का? किंवा या योजना बंद होणार आहेत का? तर मित्रांनो, असं बिलकुल नाहीये. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो पण काही पुढील 8वा हप्ता आहे, तर तो वितरित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जवळपास 1800 कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे आणि त्यामुळेच येत्या पुढील 8 दिवसामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय श्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. परंतु पुढील आठवड्यात म्हणजे हे पैसे नेमके किती तारखेपर्यंत मिळणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा पीएम किसान योजना सुरू करण्यात आली होती, तर महाराष्ट्रातील जवळपास 1,05,00,000 शेतकरी यामध्ये पात्र होते. परंतु आता जर आपण पीएम किसान योजनेचा डेटा बघितला, तर फक्त आणि फक्त 90,00,000 शेतकऱ्यांनाच हा पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळत आहेत. आणि त्यामुळेच जेवढे पण बाकीचे जे पण काही 15,00,000 शेतकरी आहेत, तर त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. आणि त्यामुळेच हा जो पण काही पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी जो 2,000 रुपयांचा हप्ता पडलेला आहे, तर तुम्ही जर अनुभवला असेल तर तुमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांना हा हप्ता पडलेला नाही. आणि त्यामुळेच ते जर 2,000 रुपये तुम्हाला पडले नसतील, तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे देखील 2,000 रुपये पडणार नाहीत. आणि त्यामुळेच तुम्हाला देखील हा हप्ता पडलेला नसेल, तर याचं स्टेटस नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं, हप्ते जर थकले असतील तर ते परत नेमके कशा पद्धतीने मिळवायचे, याची जर माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला याचं प्रॉपर माहिती सांगणार आहे. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाठीमागच्या 2 ते 3 महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने महाविस्तार AI हे या नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं होतं आणि बऱ्याचशा प्रसार माध्यमातून देखील, मीडियाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात येत होती की पीएम किसान व तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे, महाडीबीटीचे, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या जेवढ्या पण काही योजना आहेत, तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाविस्तार AI हे ॲप्लिकेशन लॉग इन करून रजिस्टर करणं बंधनकारक आहे. त्यामुळेच तुम्हाला हे हप्ते मिळणार आहेत. मित्रांनो, हे एक कारण असू शकतं की तुम्हाला पीएम किसान व तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये पडलेले नाहीत. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला देखील जर हे हप्ते पडले नसतील, तर खाली कमेंट करा, मी तुम्हाला याचं प्रॉपर गायडन्स देणार आहे की हे हप्ते नेमके आपले कशा पद्धतीने सुरू होणार. आणि राहिला प्रश्न नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा, तर येत्या पुढील 8 दिवसामध्ये 2,000 रुपयांचा 8वा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वितरित करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती माननीय कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. बाकी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच पद्धतीच्या शेतीविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.